अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणाऱ्या रिक्षा चालकाचा सन्मान करण्यात आला। रिक्षा चालक भजन सिंग राणा यांना एका सामाजिक कार्यकर्त्यानं 11,000चा चेक देऊन सन्मानित केलं। अभिनेता सैफचे 5 सिनेमा रखडण्याची शक्यता आहे। हल्ल्याच्या घटनेचा परिणाम सैफच्या सिनेमांवर होऊ शकतो। रेस फॉर स्पिरिट या सिनेमांचं प्रदर्शन आता पुढे ढकललं जाणार अशी चर्चा सुरू आहे। यात काही साऊथ चित्रपटांचाही समावेश आहे। सैफ हल्ल्यातील आरोपी बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं आता समोर आले। आरोपी शेहजाद अनेक कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता। कुस्तीपटू असल्यानं सैफवर सहज हल्ला केल्याचं तपासात समोर आले। हल्ल्यापूर्वी आरोपीनं वांद्रे परिसराची रेकी केली होती। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयाच्या खासगी एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये दाखल करण्यात आलंय। सैफ अली खानचा खासगी सूट लीलावतीच्या 11व्या मजल्यावर आहे। 11व्या मजल्यावर पोलीस सुरक्षा तैनात आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या सैफचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात केस येण्याचा दावा करणाऱ्या सलमानवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई केली आहे। सलमानच्या कागदपत्रांचीही आरोग्य विभागानं मागणी केली आहे। मात्र आरोग्य अधिकाऱ्यांना औषध लावून घेणाऱ्या नागरिकांनी रोखलं। आमच्या जबाबदारीवर औषध लावून घेणार असल्याची भूमिका संतापलेल्या नागरिकांनी व्यक्त केली। पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। सध्या जी नावं जाहीर करण्यात आली आहेत त्यांच्याच हस्ते 26 जानेवारीला झेंडावंदन होईल असं त्यांनी सांगितलं। 2 जागांचा वाद असून दावोसवरून परतल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत तोडगा काढतील असंही ते म्हणाले। पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसहून आल्यानंतर निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनीही केलंय। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे। त्यावरून शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीतील तीनही नेते समन्वय साधून यावर मार्ग काढतील असा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला। पालकमंत्रीपदाचं वाटप झालंय आणि त्याबाबतच्या भावना आपण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। तसंच आपला महायुतीच्या नेत्यांवर विश्वास असून ते नक्की मार्ग काढतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं समर्थक नाराज झालेत। नवा पालकमंत्री कोण होणार अशी चर्चा आता नाशिकमध्ये रंगली आहे। तर गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री करा अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे। तुम्ही म्हणाल तर स्वबळावर निवडणुका लढवू असं विधान भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर निवडणूक लढवू असं ते म्हणाले। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। निकालाच्या दिवशी ईव्हीएमच्या बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप करण्यात आलाय। गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधलाय। तुतारी पारंपरिक वाद्य आहे, मात्र तुतारी एका व्यक्तीमुळे बदनाम झाल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मातीची तसंच शेतीची ओढ असल्यामुळे ते मूळ गावी जातात अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या अफवा पसरवणं योग्य नाही असं प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलं। आपल्या जिल्ह्यात कोणताही बेशिस्तपणा, भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे। तसंच नियमबाह्य गोष्टींवर कारवाई करणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला। आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले। त्यांनी थेट राजधानी दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिला। 23 जानेवारीला उत्तमराव जानकर केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन ईव्हीएम बाबत भूमिका मांडणार आहेत आणि त्यानंतर जंतर मंतर मैदानावरती सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। शाळा मालकाला वाचवण्यासाठी पोलिसांनीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असेल असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केला। तर जयंत पाटलांनी एसआयटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एसआयटी स्थापन झाली तरी सरकार आपल्याला याला तोंड द्यावंच लागेल असा आरोपही त्यांनी केलेला आहे।
कल्याणमध्ये मुलांच्या खेळण्याच्या मैदानावरती इंडोर खेळासाठी केडीएमसी कडून काम सुरू होतं। या प्रकरणी मनसे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी काम बंद पाडत गोंधळ घातला। मैदानावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नसल्याचा पवित्रा मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला। गडचिरोलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। या मोर्चात 12 तालुक्यातील 27 आस्थापनांमधील 2300 युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहभागी झाले। धुळ्यातील तहसील कार्यालयात एका व्यक्तीनं तोडफोड करत सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाली। दाखल करताय का कोण? अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यात आला। चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला। तर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा निघाला। भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केलाय। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं। शासनाने आधी शेतीचे दर जारी करावे, त्यानंतर मोजणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सांगली जिल्ह्यात आटपाडीसह 8 दुष्काळी तालुक्यांचा मानदेश हा जिल्हा करावा या मागणीसाठी सांगलीत बसपाच्या वतीनं टाळ मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकारकडून नव्यानं जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मानदेश जिल्हा करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे।